नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अविस्मरणीय आणि भावनिक कथा सांगणार आहे। ही कथा आहे सुमनची, एक 29 वर्षांची विधवा, मुंबईला एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते। तिचे आई-वडील सांगलीच्या एका छोट्या गावात राहतात आणि तीच त्यांच्याशी खास करून संवाद साधण्यात कमी होतं। दिवाळीच्या सुट्ट्या आल्यावर ती गावी जाण्याचा विचार करत होती, पण ट्रेन बुक करताना तिला जागा मिळाली नाही। तिच्या निराशेमध्ये तिने ट्रॅव्हल्स बुक करण्याचा निर्णय घेतला। तिथेही जागा सापडली नाही, परंतु एका ट्रॅव्हल्स एजंटने सांगितले की एक सीट स्लीपर्स कोचमध्ये उपलब्ध आहे। ती सीट दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ होती, पण सुमनने गावी जाण्यासाठी ती सीट बुक केली आणि संध्याकाळी ट्रॅव्हल्सची वाट पाहत उभी राहिली। जेव्हा ट्रॅव्हल्स आली तेव्हा ती चढली आणि कंडक्टरने तिला तिची सीट दाखवली। तिची सीट वरच्या डाव्या बाजूला होती। तिथे बसताच एक तरुण, जो 31 ते 32 वर्षांचा होता, तिच्या बाजूला आला। त्याने विचारलं, मॅम, तुम्ही इथे? सुमनने उत्तर दिलं, हो, ही माझी सीट आहे। त्याने सांगितलं की त्याला काही त्रास नसेल तर त्याने बॅग वर ठेवली आणि नाईट पॅन्ट घालून बसला। थोडा वेळ नंतर सुमनला पाण्याची गरज होती, पण तिचा आवाज त्या तरुणापर्यंत पोहोचला नाही। त्याने तिला विचारलं, मॅम, तुम्हाला काही अडचण नसेल तर मी तुमच्यासाठी पाणी आणून देऊ का? तिने स्मितहास्य करत उत्तर दिलं, हो प्लीज। तो बसमधून उतरला आणि काही वेळातच पाणी घेऊन आला। त्याच्या या छोट्या कृतीमुळे सुमनला आनंद झाला आणि त्यानंतर त्यांच्यात बोलणं सुरू झालं। तरुणाचं नाव समीर होतं, जो पुणेमध्ये इंजिनिअरिंग करत होता। गप्पागोष्टी करत असताना सुमन थकली आणि झोपून गेली। काही वेळानंतर तिचे डोळे उघडले आणि तिने पाहिलं की समीर तिच्याकडे थांबून बघत होता। त्याने गडबडीत उत्तर दिलं, काही नाही, बस असंच। दोघं पुन्हा झोपले, पण समीर हळूहळू तिच्या जवळ सरकला। सुमनने त्याला हलवून सांगितलं की तिला चिटकून झोपायचं नाही। त्यानंतर समीरने तिच्या गळ्याभोवती हात फिरवला आणि तिला सांगितलं की तो तिला आवडायला लागला आहे। सुमन थोडी गोंधळलेली झाली, परंतु समीरच्या शब्दांनी तिला एक वेगळी उर्मी जाणवली। अचानक ट्रॅव्हल्स थांबली आणि दोघं बाहेर पडले। ते कोल्हापूरच्या जवळ पोहोचले होते, पण बस पंक्चर झाली होती। समीरने तिची काळजी घेतली आणि आपल्या मित्राला फोन करून कार मागवली। कारमध्ये चढल्यावर समीरच्या मित्राने त्याला विचारलं, ही कोण आहे? समीरने हसून उत्तर दिलं, आमची पाहुणी। घरात पोहोचल्यावर समीरने चहा बनवला आणि दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली। सुमनने सांगितलं की ती एकटी आहे आणि तिचा नवरा 2 वर्षांपूर्वी वारला। समीरने तिला सांगितलं की त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे। त्याच्या शब्दांनी सुमनला गोंधळलेलं वाटलं, परंतु हळूहळू ती हसली आणि त्याला होकार दिला। दुसऱ्या दिवशी त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केलं। समीर रात्री एक सुंदर गिफ्ट घेऊन आला, एक सोन्याचा हार। त्याने तिला सांगितलं, हे हार मी तुझ्यासाठी तयार केलं आहे। तू माझ्या जीवनात आला आहेस। दिवाळी जवळ आली होती आणि त्यांनी एकत्र दिवाळी साजरी करण्याची तयारी केली। यावेळी सुमनचे स्वप्न पूर्ण झाले आणि तिने समीरसोबत एक नवीन आयुष्य सुरू केले। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।